आज 8 जुलै 2020. आज आलेल्या आपण शैक्षणिक क्षेत्रातील त्यासोबत मंत्रालयातून जी काही माहिती आलेली आहे ती आपण पुढे बघणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने वेतन अनुदान मंत्रालय नोट, त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय आणि त्याचसोबत सध्याच्या शिक्षण परिस्थितीवरती रोहिणीताई खाडीलकर यांचा जो अग्रलेख प्रसिद्ध झालेला आहे तो देखील आपण पुढं बघणार आहोत. तर सर्वात प्रथम प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या सर्व शिक्षकांची ज्या निर्णयाकडं प्रतीक्षा लागलेली आहे, काही दिवसांपूर्वीच माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक पार पडलेली होती आणि या बैठकीकरिता शिक्षण संघटनांचे पदाधिकारी, पक्षीय संघटनांचे पदाधिकारी, त्याचसोबत शिक्षण मंत्री, महसूल मंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि सर्व माहिती जी आहे ती मुख्यमंत्री यांना देखील कळवण्यात आलेली होती. तर असं या सर्व महोदयांचे हातभार या सर्व प्रक्रियेकरिता लागलेले होते आणि प्रक्रिया सुरू देखील आहे. मंत्रालयातील या बैठकीकरती जे अधिकारी आहे, मग त्यामध्ये सचिव, मुख्य सचिव, इतर देखील जे शिक्षण खात्यातील, अर्थ खात्यातील सचिव या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि त्यावेळेस विविध चर्चा ज्या होत्या त्या निर्णयावरती झालेल्या होत्या आणि त्यानंतर जी फाईलला गती मिळायला पाहिजे होती ती सुरुवातीला गती मिळालेली देखील होती. परंतु येत्या काही दिवसामध्ये फाईलचा जो प्रवास आहे त्याचा वेग जो आहे तो थोडासा मंदावलेल्यासारखा शिक्षकांपर्यंत आलेल्या प्राथमिक माहितीमधून हे निष्पन्न होत आहे. तर यावरती आता वेगवेगळ्या पद्धतीने माहिती जी आहे ती आलेली आहे. मग काही शिक्षक संघटनेचे किंवा काही पक्षीय संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या कडून जी प्राथमिक माहिती समजत आहे तर त्यामध्ये मित्तल साहेबांची सही झालेली नाही अशी देखील माहिती एका जे काही स्रोत आहे त्यांच्याकडून समजते आणि त्याचसोबत दुसरा जो माहितीचा स्रोत आहे त्याकडून मित्तल साहेबांची म्हणजेच अर्थ खात्याचे जे सचिव आहे यांची सही झालेली आहे आणि त्यानंतर फाईलचा जो पुढचा प्रवास आहे तो सुरू आहे. आता पुढचा प्रवास म्हणजे कोणता, तर त्यामध्ये मुख्य सचिवांची सहीचा जो प्रवास आहे तो सध्या स्थितीमध्ये सुरू आहे असं देखील प्राथमिक माहिती आलेली आहे. आता मुख्य सचिवांची सही झाल्यानंतर मग ती जी फाईल आहे ती पुन्हा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि त्यानंतर जे शिक्षण खात्याचे जे सचिव आहे यांच्याकडे सदर फाईल जी आहे ती येणार आणि त्यानंतर कॅबिनेट नोट परिपूर्ण होणार आणि त्यानंतर जी कॅबिनेट बैठक असेल त्या कॅबिनेट बैठकीमध्ये सदर जी कॅबिनेट नोट आहे ती ठेवली जाऊ शकते. परंतु आता जे शिक्षक आमदार महोदय जे आहे, काहीच फक्त शिक्षक आमदार महोदय हे मुंबई येथे या अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती पुढं नेण्याकरिता प्रयत्न करत आहे आणि त्यांच्याकडून देखील सर्व शिक्षकांना ही माहिती येत असते. त्याचसोबत आता हा निर्णय केव्हा होणार याकडे सर्व महाराष्ट्रातील जे शिक्षक आहे त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक 20% करिता घोषित, 40% करिता घोषित आणि अघोषितला घोषित करणे अशी जवळपास 60,000 ते 70,000 शिक्षकांचं लक्ष या निर्णयाकडे लागलेलं आहे आणि त्यामुळे जे काही फक्त ठराविक जे शिक्षक आमदार आहे त्यांच्याकडून याकरिता भरपूर असा प्रयत्न हा होताना पाहायला मिळत आहे आणि येत्या काळामध्ये यावरती कशा पद्धतीने निर्णय होणार आहे, ही जी प्रक्रिया आहे ही सुरू आहे एवढीच फक्त प्राथमिक माहिती सध्या समजत आहे आणि जी सही आहे मित्तल साहेबांची काही ठिकाणावरून समजते झालेली नाही, काही ठिकाणावरून समजते झालेली आहे. त्यामुळे त्या माहितीमध्ये देखील संभ्रमावस्था प्राथमिक माहितीमध्ये जाणवते आणि त्यामुळे जेव्हा ठोस काहीतरी कागदपत्र जेव्हा पाहायला भेटतं त्याच वेळेस ही जी माहिती आहे ती कन्फर्म आहे असं समजलं जातं. परंतु प्राथमिक माहितीवरून जी मित्तल साहेबांची अर्थ खात्याची जी सही आहे, अर्थ खात्याचे जे सचिव आहे त्यांची सही झाली आहे, झाली नाही याविषयी संभ्रमावस्था सध्या शिक्षकांमध्ये आहे. तर त्यामुळे नेमकी सही झाली आहे की सही झालेली नाही आहे हे मात्र अजून देखील कन्फर्म कुणालाही समजलेलं नाही आहे शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये. तर त्याविषयी देखील नक्की काही प्राथमिक माहिती आल्यानंतर ती पण आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर हा जो निर्णय आहे लवकरात लवकर होणार आहे असं देखील प्राथमिक माहिती समजत आहे आणि लवकरच येत्या जे काही कॅबिनेट बैठक आहे त्या कॅबिनेट बैठकीमध्ये ही जी नोट आहे ती नोट ठेवली जाईल आणि हा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित केला जाईल. कारण काही दिवसांपूर्वीच जे बिंदू नामावली संदर्भात काही जे पत्र आलेलं होतं त्यामुळे देखील जे शिक्षक होते
त्यांच्यामध्ये देखील नाराजी पसरलेली होती, की हा जे काही वेतन द्यायचं आहे यामध्ये फक्त सरकारकडून एक गोल-गोल फिरवण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे की काय? वेतन द्यायचं नाही का? असं देखील शिक्षकांच्या मनामध्ये प्रश्न हे निर्माण झालेले होते. कारण वेतन जर द्यायचं असेल तर एवढ्या दिवसामध्ये सर्व प्रक्रिया जी आहे, कारण पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झालेली होती आणि तरी देखील नेमकी अ, सर्व जे त्यामध्ये मंत्री महोदय जे आहेत ते अत्यंत पोटतिडकीने काम करत आहेत. बैठका देखील झालेल्या होत्या. शिक्षण मंत्री देखील या प्रश्नाकडे वाट पाहून आहे केव्हा लवकरात ह्या ज्या सर्व सह्या आहेत त्या पूर्ण होत आहेत. अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी देखील मागं बैठकीमध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं. त्यामुळे ते देखील त्यांना वाटते की केव्हा हा प्रश्न मार्गी लागतोय. परंतु मग यामध्ये दिरंगाई कोण करत आहे हे देखील शिक्षकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की अधिकारी वर्गांकडून एका सहीकरिता 2-2 आठवडे लागताय का? असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण कित्येक दिवसापासून एकाच खात्यामधील जे काही सचिव आहे यांच्याकडे फाईल राहिलेली का नेमकी कोणाकडून यावरती दिरंगाई होत आहे असा आता सर्व शिक्षकांमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे आणि विविध पक्षीय ज्या विविध शिक्षक संघटना आहे ते देखील आता जर येत्या काळामध्ये लवकरात लवकर निर्णय जर झाला नाही, येत्या कॅबिनेटमध्ये जर ही जी कॅबिनेट नोट जी आहे ती ठेवली गेली नाही, तर वेगवेगळे विचार जे आहेत ते विविध शिक्षक संघटनांकडून आता व्हायला सुरुवात झालेली आहे. फक्त 20 वर्षापासून हे सर्व शिक्षक जे आहेत ते विनावेतन कार्य करत आहे, पवित्र ज्ञानदानाचं कार्य करत आहे आणि लवकरात लवकर यावरती जे मार्ग निघावा. कारण काही दिवसांपूर्वीच जी बैठक घेतलेली होती पवारसाहेबांनी आणि त्यामुळे सर्व शिक्षकांच्या आशा ज्या आहेत त्या पल्लवित झालेल्या होत्या, की आता हा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लागणार आहे. परंतु तरी देखील मंत्रालयातील जे अधिकारी आहे, या कोरोनाच्या विपरीत परिस्थितीमध्ये मग त्यामध्ये दिरंगाई होत आहे का? का जाणीवपूर्वक दिरंगाई होत आहे, की खरंच काही काम असल्यामुळे दिरंगाई होती? याविषयी मात्र कुठल्याही पद्धतीने उत्तर जे आहे ते मात्र मिळू शकलं नाही. परंतु जे काही शिक्षक आमदार असतील किंवा विविध पक्षीय जे काही संघटनेचे पदाधिकारी असतील, यांच्याकडून जे आहे ते प्रयत्न जे आहे फाईल पुढे नेण्याकरिता होणं गरजेचं आहे. सर्व शिक्षक आमदार महोदयांकडून एक आशा आहे का सर्व विभागातील जे सर्व शिक्षक आमदार महोदय आहे, यांनी स्वतः तिथं जाऊन ही जी फाईल आहे त्याचा पाठपुरावा करून हा फक्त सही घेण्याकरिता जर आपल्याला एवढा वेळ लागत असेल, तर आपण कशा पद्धतीने ही फाईलचा 20 वर्ष झालेली आहे आणि आता पवारसाहेबांनी बैठक घेतल्यानंतर देखील ही फाईल जर पुढं जात नसेल, तर आपण याचा पाठपुरावा हा निश्चित केला पाहिजे. असं प्रत्येक शिक्षक आमदारांची जे काही वेगवेगळे जे शिक्षक आहेत त्या विभागातील या सर्व शिक्षकांना वाटतंय, की लवकरात लवकर फाईलचा प्रवास हा जे पक्षीय शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असतील किंवा शिक्षक आमदार महोदय असतील यांच्याकडून केला पाहिजे असं सर्व शिक्षकांना आता सध्या वाटत आहे. परंतु काही ठराविक फक्त शिक्षक आमदारच यामध्ये लक्ष घालताना सर्व शिक्षकांना पाहायला मिळत आहे आणि काही जे शिक्षक आमदार महोदय आहेत त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीने माहिती मिळत नाही आहे. बऱ्याच वेळेस शिक्षक जे आहेत ते शिक्षक आमदारांना फोन करून विचारतात, तर बऱ्याच वेळेस स्वतः शिक्षक आमदार न बोलता जी काही PA वगैरे आहे त्यांच्याकडून माहिती मिळते आणि ती देखील अत्यंत वेगळ्या पद्धतीची माहिती असते. कारण त्या माहितीमध्ये सर्व शिक्षक आमदारांकडून ज्या येणारी माहिती आहे त्यामध्ये सुसंगतपणा हा शिक्षकांना पाहायला भेटत नाही आणि त्यामुळे कुठेतरी शिक्षक वर्ग जो आहे तो नाराज होत असतो. कारण ही जी काही प्रक्रिया आहे 20 वर्षापासून विनावेतन काम करत आहे आणि मग अशा पद्धतीने जर विसंगत उत्तरं जे आहे ते जर कारण आता ही जी फाईलची प्रक्रिया आहे काही जे शिक्षक आमदार महोदय आहे किंवा आमदार महोदय यांच्याकडून अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती जी आहे ती दिली जाते. दररोजच्या दररोज माहिती दिली जाते का ह्या फाईलचं कुठपर्यंत आत्ताचं स्टेटस आहे, कुठे ही फाईल जाणार आहे, कोणाची सही राहिलेली आहे, ही माहिती देखील दिली जाते. परंतु काही जे आमदार महोदय आहे यांचे स्वतः फोनसुद्धा शिक्षकांचे रिसीव्ह करत नाही आहे किंवा PA जे आहे ते पण काही उडवाउडवीची उत्तरं हे देत असतात. त्यामुळे शिक्षक वर्ग जो आहे तो अशा पद्धतीने थोडासा नाराज देखील हा होत असतो. त्यामुळे याकरिता या प्रश्नाकडे निश्चित लवकरात लवकर लक्ष देऊन यामधून हा जो प्रश्न आहे तो सोडवण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करावे असंच कुठेतरी शिक्षकांना अजून देखील सर्व शिक्षक आमदार महोदयांकडून अपेक्षा आहे का आपण लवकरात लवकर अत्यंत विपरीत परिस्थिती आहे हे देखील सर्वांना मान्य आहे. परंतु तरी देखील किमान आठवड्यातून एकदा तरी आपण हा जो पाठपुरावा आहे फाईलचा कारण सह्या फक्त राहिलेल्या आहे. मुख्य सचिव असतील
आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री. तर या सह्या घेण्याकरिता एवढा कालावधी कसा लागतोय? आपण स्वतः जर लक्ष जर घातलं तर 3 सह्यांसाठी आपल्याला 3 ते 4 आठवडे झालेले आहे. तरी देखील आपल्याकडून ह्या सह्या होऊ शकत नसतील, तर त्याविषयी देखील प्रश्नचिन्ह हा उपस्थित होत असतो. त्यामुळे शिक्षक जे आहेत ते थोडेसे नाराज आहे आणि तरी देखील शिक्षकांच्या मनामध्ये कुठेतरी एक आपुलकी आहे सर्व शिक्षक आमदार महोदयांमध्ये का आपणच हा प्रश्न जो आहे तो मार्गी लावू शकतील आणि त्यामुळे सर्व विविध जे विभाग आहे त्यातील सर्व शिक्षकांना कुठेतरी वाटतंय का आपणच जे सर्व शिक्षक आमदार महोदय आहे ते हा प्रश्न मार्गी लावतील. त्यामुळे अजून देखील शिक्षकांना शिक्षक आमदार महोदयांकडून त्याचसोबत विविध पक्षीय जे संघटना आहे त्याचसोबत विविध शिक्षक संघटनांचे जे पदाधिकारी आहे या सर्वांकडूनच आणि त्यासोबत विविध जे मंत्रिमंडळातील जे प्रमुख मंत्री आहे यांच्याकडून अपेक्षा ही लागलेली आहे आणि निश्चित ती अपेक्षा जी आहे ती पूर्ण करतील. कारण ही परिस्थितीच अशी आहे त्यामुळे दिरंगाई होत असावी असं कुठेतरी काही शिक्षकांना देखील वाटतंय. कारण ही विपरीत परिस्थिती असल्यामुळे जी उपस्थिती आहे त्या मंत्रालयातील उपस्थितीवरती हा परिणाम पडत असावा असं कुठेतरी शिक्षकांना वाटते. त्यानंतर दुसरी जी आज माहिती आलेली आहे मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय. यामध्ये पहिला जो निर्णय झालेला आहे मुंबई उपनगरातील जुहू बीचवरील खाद्यपेय विक्रेते को ऑप सोसायटी लिमिटेड यांना भाडेपट्ट्याने मंजूर केलेल्या जमिनीच्या भाड्याच्या दराबाबत निर्णय. दुसरा जो शासन निर्णय झालेला आहे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमन 1966 कलम 26/148 अ मध्ये सुधारणा अध्यादेश प्रख्यापित करण्यास मान्यता. तिसरा निर्णय जल जीवन मिशन. चौथा निर्णय राज्यातील लॉकडाऊन परिस्थितीत निर्माण झालेल्या अतिरिक्त दुधाच्या योजनेस मुदतवाढीचा निर्णय. पाचवा निर्णय कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे आता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग असे नामकरण. त्याचसोबत सहावा निर्णय IDBI बँक महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक या शासकीय मालकीच्या बँकांना तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास परवानगी. सातवा निर्णय शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी ₹5 एवढा करणे. त्याचसोबत आठवा निर्णय APL केसरी शिधापत्रिका धारकांना जुलै ऑगस्ट या 2 महिन्यांसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देणार. नववा निर्णय मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा 2 राज्यात राबविणार. यामध्ये सातवा जो महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला होता तर शिवभोजन थाळीचे दर पुढील 3 महिने हे फक्त ₹5 असणार आहे. परंतु ही जी शिवभोजन थाळी याचा जो उद्देश आहे ते की जे गोरगरीब व्यक्ती आहेत त्यांच्याकरिता ही शिवभोजन थाळी आहे आणि त्यामुळे निश्चित या निर्णयाचं स्वागत देखील होत आहे. त्यानंतर पुढची जी प्राथमिक माहिती जो अग्रलेख आहे तो अग्रलेख प्रसिद्ध झालेला आहे त्याची देखील आज आपण माहिती बघणार आहोत. रोहिणीताई काडिलकर यांचा अग्रलेख जो आहे 8 जुलैचा तो प्रसिद्ध झालेला आहे ती आपण माहिती बघणार आहोत. पांडुरंगा विठ्ठला धावरे आता. मंत्र्यांनो शिक्षकांना भिकेला लावू नका. काँग्रेसचे सरकार असो शिवसेना भाजपा युतीचे सरकार असो किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडीचे सरकार असो या सर्वांनी शिक्षकांना अक्षरशः भिकेला लावले आहे. ज्याप्रमाणे शेळ्या बकऱ्या चरायला नेणारा मेंढपाळ शेळ्या चरून आणतो तसेच चरायला नेल्यासारखे सरकार शिक्षकांना गोल गोल फिरवितात. अनेक आंदोलने झाली. ही आंदोलने 1998 पासून झाली पण सरकारने आजवर शिक्षकांना बिनपगारी ठेवले आहे. 20-20 वर्ष शिक्षकांनी बिनपगारी काम केले आणि आज ना उद्या आपल्याला पगार मिळेल व फरकाची रक्कम हाती पडेल ही आशा ठेवली. पण शिक्षकांच्या हाती केवळ निराशाच पडत आहे. एखादा जरी आशेचा किरण दिसला तरी शिक्षक जीवात जीव धरून बसतात. पण एकामागून एक मंत्रिमंडळाच्या बैठका होत राहिल्या असून धड ना निर्णय होतो ना त्यांचा GR वेळेवर निघतो. फक्त फिरवत टांगत ठेवण्यात आले आहे. प्रत्येक सरकारने हेच केले आहे. शिक्षकांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही. अजून किती शिक्षकांनी सोसायचे हे देवालाच ठाऊक. भूकंप झाला, पूर आला, कोरोना आला, शिक्षकांच्या आत्महत्या झाल्या, मराठा मोर्चा आला, अशी अनेक कारणे आहेत. सरकारची तिजोरी नेहमीच रिकामी असते. पण जेव्हा आमदारांना गाड्या खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा जादूमंतर व्हावे तशी सरकारची तिजोरी भरते. कंटाळलोय आम्ही या गोष्टीला. आता लक्ष लागले आहे
ते होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे. हे पांडुरंगा, हे विठ्ठला, मंत्रिमंडळाची बैठक होऊ देत आणि तमाम शिक्षकांना त्यांच्या हक्काचा पगार मिळू दे, एवढीच आमची मागणी आहे. आता एकच आशा अजितदादा. शिक्षकांच्या मनात भारी गोंधळ असतो. जी.आर. कधी निघणार? मंत्रिमंडळाची बैठक कधी होणार? आम्हाला आमचे पगार कधी मिळणार? प्रचलित नियमानुसार मिळणार का? 20% वाल्यांना 40% टप्प्यानुसार पगार मिळणार का? जे घोषित अघोषित शिक्षकांचे काय झाले? कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षकांचा फक्त जी.आर. होणे बाकी आहे. तो निघाला का? माध्यमिकच्या शिक्षकांना त्यांचा पगार कधी मिळणार? सेवा संरक्षणाचे काय झाले? पेन्शनचे काय झाले? असे शेकडो प्रश्न शिक्षकांचे तयार झाले आहेत. हे प्रश्न मुद्दामहून सरकारनेच तयार केले आहेत. तेव्हापासून शिक्षण व अर्थमंत्र्यांनी कधीही शिक्षकांना सपोर्ट केला नव्हता. अर्थ विभागाकडे फाईल गेली की महिनोन्महिने तिथेच पडून राहते. फाईलवर झटपट सह्या होत नाही आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न मांडला जात नाही. अनेक मंत्री आले आणि गेले. बरेच पावसाळे निघून गेले. सरकारे बदलली, पण शिक्षकांचे प्रश्न आहे तसेच राहिले. कायम विनाअडचण शिक्षकांसाठी आम्ही लढा लढत आहोत. आम्ही लढा लढला होता. आमच्या लढ्यामुळे हटले आणि आमदार निवासात झालेल्या बैठकीत कायम विनाअडचणीत कृती समितीने आम्हाला सांगितले की काय म्हटले, तुमच्या नेतृत्वाची आता गरज नाही. कायम हटताच आम्हाला कायमचे बाजूला केले गेले. त्याचा परिणाम म्हणजे कायम हटल्यावर शिक्षकांना ताबडतोब प्रचलित टप्प्यानुसार पगार मिळायला हवा होता. पण सरकारने आयडिया केली आणि असंख्य अटीतटी घातल्या. टप्पा, अघोषित, घोषित, महाविद्यालय वेतन, तपासणी अशा अटी घालून वेतनवाढीची फोडाफोडी झाली. या अटी ताबडतोब रद्द करा आणि आहे त्या सरकारी शासकीय धोरणानुसार पगार द्या म्हणण्यासाठी शिक्षकांच्या असंख्य संघटनांकडे भक्कम नेतृत्व नव्हते. जो तो लढत राहिला आणि सरकार फायदा घेत राहिले. पुरके, दर्डा यांनी कहर केला. इतक्या अटी घातल्या की शिक्षकांना पगार मिळणारच नव्हते. मग काय? दर अधिवेशन आले की शिक्षकांचे आंदोलन मैदानावर बसत राहिले. अधिवेशनात मंत्री महोदयांकडून आश्वासनांची खैरात झाली, पण आजवर शिक्षकांच्या खिशात त्यांच्या हक्काचा पगार पडला नाही. ही आश्वासने घेऊन काय करायचे? खिशात ठेवलेल्या राजीनाम्यांप्रमाणे ही आश्वासने खिशात ठेवायची का? जेव्हा युतीचे सरकार नव्हते आणि काँग्रेसची आघाडी सत्तारूढ होती, तेव्हा शिक्षकांना युतीने आश्वासन दिले होते की आम्ही तुमचे सर्व प्रश्न कायमचे सोडवू. पण काँग्रेसची आघाडी सरकारने प्रश्न भिजत टाकला आणि युती सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी आश्वासने देत प्रश्न सोडवण्याचे नाटक केले. अद्याप प्रश्न सुटले नाही. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षकांचे सर्व प्रश्न कायमस्वरूपी एका झटक्यात सोडवतो असे आश्वासन दिले होते. पण आजवर त्यांच्या कानावर हे प्रश्न पडलेले नाहीत. पण शिक्षण मंत्री असताना विनोद तावडे हे स्वतःच्या मर्जीचे मालक असल्यासारखे वागले. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांचे घोंगडे भिजत राहिले. शिक्षक आमदार निवडणूक जवळ येताच धावले. गेली 6 वर्ष त्यांनी एवढी धावाधाव केव्हा केली नव्हती जेवढी आता केली. त्यांची धावाधाव पाहून शिक्षकांना धन्य धन्य वाटले. प्रश्न सुटत आला असे वाटून अनेक शिक्षकांनी आपापल्या घरातील देव पाण्यात ठेवले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा ट्विटर आला. ट्विटमध्ये प्रचलित टप्प्यानुसार शिक्षकांना पगार मिळणार असे लिहिले. त्यामुळे शिक्षक वर्ग खुश झाला. पण नेहमीप्रमाणे फाईल लाल फितीत अडकली. शिक्षण विभाग ते अर्थ विभाग फाईल नाचत आहे. त्यातच मुख्य सचिव बदलले. पुन्हा सहीचे गोंधळ झाले. आता कोणत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय येईल देव जाणे. आणि हा विषय आला तर मंत्र्यांनी शिक्षकांना न्याय देण्यासाठी प्रचलितनुसार वेतन देण्याचे मान्य करायला हवे व तसा मंत्रिमंडळाचा निर्णय व्हायला हवा. तरच शिक्षकांचे प्रश्न कायमचे सुटतील. सुरुवातीला जेव्हा कायम हा शब्द निघाला तेव्हा शिक्षकांना त्यांचे वेतन ताबडतोब मिळणार होते. पण पुढे शिक्षकांना टप्प्याटप्प्यानुसार वेतन देऊ अशी अट घातली गेली. ज्यांना 20% पगार मिळत होता त्यांना पुढे 40% आणि त्याच्या पुढल्या वर्षी 60 अशी टप्पा पद्धतीने वेतनवाढ होणार होती. हा नियम धरला तरी आज जवळजवळ सर्व शाळा 100% वेतनावर आल्या आहेत.
असे असूनही 20% वेतन मिळणाऱ्या शिक्षकांना अद्याप 40% वेतन टप्पावाढ वेतन मिळालेले नाही. अजितदादा पवार, तुमचे धाडस, तुमची धमक असलेला आमदार आम्ही पाहिला नाही. तुमची धमक असलेला आमदार आम्ही पाहिला नाही. तुम्ही जर प्रचलितनुसार सर्व शिक्षकांना त्यांच्या टप्प्याचे वेतन देतो असे मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केले तर कोणताही आमदार त्यावर विरोध करणार नाही. दादांना विरोध कोण करणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक आमदारांच्या शाळा कॉलेज आहेत, तेव्हा त्यांना फावलेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न त्वरित घ्यावा ही विनंती. शिक्षण मंत्री असताना आशिष शेलार यांनी शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात विशेष रस घेतला होता आणि त्यांच्यामुळे 20% वेतन असलेल्या शिक्षकांना वेतन टप्पावाढ मिळणार होती. शिक्षक आमदारांनी विधान भवन परिसरात आंदोलन करण्याचे निश्चित केले होते. मंत्रालयात असताना काही शिक्षक आमदारांनी शेलार यांच्याकडे निवेदन पाठवून दिले, तेव्हा त्या निवेदनात आमरण उपोषण असे लिहिले होते. मग अचानक विधान भवनाच्या परिसरात गेल्यानंतर निवेदनातील आमरण हा शब्द नाहीसा झाला. त्याचबरोबर पहाटे 1 वाजेपर्यंत मंत्रालयात शिक्षण विभागात चाललेल्या कागदपत्रांच्या तयारीत प्रचलितनुसार टप्पावाढ हा शब्द बारगळला. कोण कधी कसे फिरले हे समजलेच नाही. रात्रीच खेळ चाले. आता लक्ष लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लागले आहे. शिक्षकांना पगार मिळायलाच हवा. तमाम शिक्षकांना पोट भरेल इतका पगार मिळाला तरच भावी पिढी सुसंस्कृत व सुविचारी घडू शकेल. अन्यथा शेतात किंवा रस्त्याच्या कामावर मजुरी करणारा शिक्षक पाहावा लागेल. असे झाले तर विद्यार्थी शिक्षकांचा मान ठेवतील का? अर्थ विभागाने वारंवार एकच गोष्ट उचलून धरली. ते म्हणाले की जेव्हा शाळा उघडण्यासाठी परवानग्या देण्यात आल्या तेव्हा शिक्षकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले होते की त्यांना सरकारतर्फे पगार मिळणार नाही. असं असताना आज शिक्षक पगार कसा काय मागतायत? संस्था चालकांनी जे सांगितले त्यावर शिक्षकांनी सह्या ठोकल्या ही वस्तुस्थिती आहे. आघाडीतील किती आजी माजी आमदारांच्या शाळा कॉलेज आहेत हे सांगा बरं. तेव्हा शिक्षकांना वेतन हा तुम्हाला फायदा आहेच की. शिक्षकी पेशा आयुष्यात कोणी स्वीकारू नव्हे का? शिक्षकांना पगार द्यायचा नाही हे सरकारचे धोरण कसे काय असू शकते हा प्रश्न आम्हाला पडला होता. शेवटी आम्ही मंत्रालयातील एका IAS अधिकाऱ्याला विचारले. त्यांनी थट्टा करीत म्हटले की आपले बहुतांश मंत्री जेमतेम शाळा कॉलेजात गेले असतात. त्यांना शिक्षणाचं महत्त्व कसं काय पटणार? त्यामुळं शिक्षक सर्वात महत्त्वाचं हे त्यांना कसे समजणार? आम्हालाही आता त्या IAS अधिकाऱ्याचे म्हणणे पटू लागले आहे. पण अजितदादा पवारांकडून शेवटची आशा उरली आहे. शिक्षकांचा प्रश्न जर या खेपेला सुटले नाहीत, तमाम शिक्षकांना त्यांचे हक्काचे वेतन मिळाले नाहीत, प्रचलित धोरण सरकारने अंगीकारले नाहीत, तर वाटेल की सरकारी मंत्र्यांनीच शिक्षणाचा बोजबारा वाजविला आहे. मग कशा करणार विकासाच्या गोष्टी? तर या पद्धतीने रोहिणीताई खाडीलकर यांचा हा अग्रलेख जो आहे तो 8 जुलै 2020 रोजी हा प्रसिद्ध झालेला आहे.